17 डिसेंबर 1946 रोजी भारताच्या घटना समितीसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलं होतं त्याच्यामध्येच त्यांनी 2 वाक्य म्हटलेली होती की अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती या देशाला एक होण्यापासून परावृत्त करू शकणार नाही। आणि म्हणून या राज्यघटनेचा गौरव करत असताना संपूर्ण जर का आपण प्रवास पाहिला तर तो अथांग आहे। अनेक पानं किंबहुना अनेक अधिवेशनं सुद्धा त्याच्यामध्ये खर्च होतील एवढं त्याच्यामधलं ज्ञान आहे। आणि आपल्या जीवनाशी संबंधित असा दैनंदिन प्रत्यक्ष कृतीमध्ये संबंध भारतीय राज्यघटनेचा संविधानाचा येत असतो। आपण या विधिमंडळामध्ये विशेषतः महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये संविधानाचा गौरव करू शकतोय आणि म्हणून आपण खरोखरच एका अत्युच्च अशा परंपरेचा गौरवशाली अशा इतिहासाचा भाग आहोत। याबद्दल आपल्यापैकी प्रत्येकाला सार्थ अभिमान वाटावा अशा प्रकारची निश्चितपणाने परिस्थिती आहे। आणि याचं कारण असं की सद्यस्थितीमध्ये पाहिलं तर आत्ताची राज्यघटना आपल्याकडे 26 जानेवारी 1950 पासून प्रत्यक्षामध्ये आली असं आपण जरी म्हणत असलो तरी बर्फाच्या हिमनगाचा 7/8 भाग पाण्याखाली असतो। त्याप्रमाणे जवळजवळ 1777 सालापासून सातत्याने या देशावरती नियमावली कशी असावी, त्याच्यामध्ये काय बदल व्हावेत, ईस्ट इंडिया कंपनीचं वर्चस्व झुगारून देण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे प्रयत्न झाले आणि त्याचबरोबर ब्रिटिश संसदेने देखील अनेक कायदे केले, त्याची बीजं रुजत रुजत हा मोठा वटवृक्ष राज्यघटनेच्या निमित्ताने तयार झालेला आहे। 1777 मध्ये पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीचं प्रभुत्व जे आहे ते वाढत चाललेलं दिसल्यावर ब्रिटिश संसदेने रेग्युलेटिंग ॲक्ट सुरू केला आणि त्यानुसार मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या 3 सत्ता केंद्रांचं ठिकाणी कमिशनर्स गव्हर्नमेंट जनरल नेमले गव्हर्नमेंटचे गव्हर्नर करण्यासाठी आणि 4 सभासदांचं कार्यमंडळ केलं। तोपर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचे जे अध्यक्ष होते त्यांचंच राज्य संपूर्णपणाने भारतावरती चाललेलं होतं आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्यामध्ये 1813, 1833 आणि 1843 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला 3 वेळेला मुदत वाढवून दिली आणि शेवटी 1857ला जेव्हा पहिलं स्वातंत्र्य युद्ध झालं तेव्हा मात्र ब्रिटिश सरकारच्या लक्षात आलं की आपण या देशाला निमंत्रित करू शकत नाही आणि म्हणून ब्रिटिश संसदेने त्याचा ताबा स्वतःकडे सूत्र घेतली आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट नेमून राणीचं आश्वासन राणीने दिले इंग्लंडच्या की धार्मिक बाबतीत आम्ही डवाडवा करणार नाही। म्हणजे देशाला स्वातंत्र्य तरी मिळालं नसलं तरी धार्मिक स्वातंत्र्यावरती घाला घातला तर या देशावर राज्य करता येणार नाही याची खात्री ब्रिटिशांना त्या काळात सुद्धा होती। आणि त्यामुळे त्यांनी काउन्सिल ॲक्ट राज्यघटनेचा पहिला टप्पा जो आहे तर आज आपली लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच नाव आहे आपल्या सभागृहाचं, तो जो टप्पा आहे 1861 मध्ये तो गाठला आणि 1892 मध्ये मध्यवर्ती काउन्सिल त्यांनी देशामध्ये तयार केलं आणि त्यात सदस्य संख्या वाढवण्यात आली आणि अंदाजपत्रकावर चर्चा, सार्वजनिक हिताचे प्रश्न याच्यावर चर्चा व्हायला लागली। माननीय मंत्री महोदय, 1895 मध्ये द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बिल ब्रिटिश संसदेमध्ये आणलं गेलं होतं आणि त्यावेळेला या 16 कलमांच्या संहितेमध्ये हा सगळा प्रवास होत शेवटी आपल्याला दिसतं की 1900 सालानंतर अनेक सुधारणा भारत देशाच्या कारभाराबद्दल करण्याचं काम झालं होतं आणि त्याला विरोधी स्वातंत्र्य चळवळीने जबरदस्त केला आणि त्यामध्ये 1927ला सायमन कमिशन, 1930ला पहिली गोलमेज परिषद, दुसरी 1931ला गोलमेज परिषद, तिसरी गोलमेज परिषद 1932ला आणि शेवटी आपल्या सगळ्यांच्यापैकी काहींना नक्की माहिती असेल की पुणे करार जो 1935ला महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघराज्य पद्धत जी आहे ती आपण स्वीकारू, त्याचबरोबर या करारामध्ये समाजातले जे मायनॉरिटीमध्ये किंवा कमी संख्येने असणारे लोक आहेत त्या संदर्भामध्ये मोठा वादविवाद झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपोषण केलं आणि त्या उपोषणामधून शेवटी पुणे करार हा तयार झाला आणि 1975 पासून ते 1939 आणि 1939 ते 1946 प्रचंड असंतोष भडकला। 1946ला नाविकांचं बंड झालं आणि 2 सप्टेंबर 1946ला
पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखालचं हंगामी सरकार आलं आणि 3 जून 1947ला भारताची फाळणी होईल अशा प्रकारचा निर्णय तिथे झाला आणि 4 जुलैला इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट हा प्रत्यक्षामध्ये आला आणि त्याच्यानंतर राज्यघटनेच्यासाठी आपली संहिता आणि संपूर्ण निर्मिती जी आहे ती सुरू झाली. या आपली जी राज्यघटना बनवणारी समिती होती त्याच्यात एकूण 389 लोक सगळ्या भारतातून आलेले होते. त्या सगळ्यांची नावं माझ्याकडेही आहेत, आपल्याकडेही आहेत, परंतु काही नावांचा उल्लेख करायला पाहिजे आणि त्याच्या स्वरूपाकडे जायला पाहिजे की या 389 मध्ये 15 कर्तृत्ववान महिलासुद्धा होत्या आणि ज्याच्यामध्ये त्या महिलांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भूमिका घेतली. प्रत्येक ठिकाणी ह्युमन बिईंग त्याच्या जी मॅन असा उल्लेख असायचा तर तिथे आपल्याला मॅन आणि वुमन किंवा पर्सन असा उल्लेख करायला पाहिजे. इथपासून ते महिला बालकांच्या बरोबर आणि अनेक राज्यघटनेतल्या दुरुस्त्यांच्या संदर्भात या महिलांचा त्या काळामध्ये सुद्धा प्रचंड मोठा सहभाग होता आणि त्या सहभागाचं नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मोठा सत्कार त्यांच्या स्मृतीनिमित्त काही ग्रंथही प्रकाशित झाले आणि त्याकडे पण हे 389 संख्यावरून मात्र फाळणीनंतर ती संख्या 299 वरती गेली आणि थोडीशी वस्तुस्थिती वळून पाहिली तर आपण व्यथित होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र मुंबई विधानमंडळातून निर्वाचित होऊ शकले नाहीत. बंगाल विधानमंडळातून श्री जोगेंद्रनाथ मंडल आणि इतर अनुसूचित सदस्यांच्या पाठिंब्यावरती त्यांना प्रवेश मिळाला आणि घटना समितीच्या 17 अंतर्गत समित्या तयार झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद, कन्हैयालाल मुंशी, जी.व्ही. मावळणकर, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल तसंच वेगवेगळ्या केंद्रीय समित्यांच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मसुदा समिती जी होती ते मसुदा समितीची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि 14 ऑगस्ट 1947ला रात्री उशिरा घटना समितीची मीटिंग झाली आणि त्यामध्ये 17 डिसेंबर 1946च्या भाषणाचा मी उल्लेख केलेला आहे. आपण खरं तर सभागृहात वाचायचं नसतं परंतु त्यामधली काही वर्णनं जी आहेत आणि विशेषतः घटना घडत असताना त्यामधलं जे वादविवाद सगळे अनेक झाले त्याच्याबद्दलचा एक उल्लेख आहे की काही सदस्यांनी डॉक्टर जयकरांच्या दुरुस्तीला कडाडून विरोध केला आणि या संदर्भामध्ये नवी गाडगीळ एक प्रत्यक्षदर्शी म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण मुत्सद्याला शोभणारे होते. इतके कटुतेशिवाय आणि इतके प्रामाणिकपणे आव्हान देणारे होते की संपूर्ण सभागृह मतिगुंग झाल्याप्रमाणे ऐकत होते आणि प्रचंड उत्साहाने व सर्व सदस्यांनी त्यांच्या भाषणाचे स्वागत केले आणि याचं महत्त्वाचं कारण मला असं दिसतंय ते भाषण वाचल्यावरती की त्यांनी द्वेष किंवा कटुता न ठेवता संपूर्ण देशाच्या एकात्मतेसाठी भूमिका मांडलेली होती. आणि इतकंच नव्हे तर ज्या वेळेला डॉक्टर भीमराव आंबेडकर जेव्हा उभे राहिले तेव्हा ते काँग्रेसचे कट्टर विरोधक, त्यांनी काँग्रेसच्या मतप्रणाली